हॅलो, नमस्कार. मी तुमचं स्वागत करतो माझ्या एमर्स अकॅडमी या चॅनलमध्ये. तर मी 2-3 दिवसापूर्वी एक गोष्ट वाचली होती, ते तुम्हाला सांगायची असं मला वाटतं. जे की गोष्ट अशी आहे की एक साप चाललेला असतो एका पर्वताच्या जवळ. ते पर्वतावरून जात असताना त्याला पर्वत कापतं आणि त्यामुळे त्याला इजा होते. तर त्या सापाला असं वाटतं की त्या पर्वताने आपल्याला जाणीवपूर्वक इजा केली. तर तो माघारी येतो आणि त्या पर्वताला परत खाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला आणखीनच इजा होते. तर त्याला परत आणखी राग येतो, आणखी जास्त आवेश येतो. त्या आणखी आवेशाने ते काय करतो, तर त्या पर्वताला विळखा घालायला चालू करतो. तर तो विळखा घातल्यानंतर काय होतं, तर ते साप जो आहे तो तुकड्या तुकड्यांमध्ये तुटला जातो. तुटला गेल्यामुळं त्याचा काय होतो आहे, तिथं त्याचा मृत्यू होतो. तर त्याला ज्यावेळेस त्याचा मृत्यू होतो त्यानंतरही त्याला कळत नाही की पर्वतामुळे मृत्यू नाही झाला किंवा पर्वताची त्यात काही चूक नव्हती, की त्या गोष्टीला किंवा त्या पर्वताला आपण ज्या पद्धतीनं पकडून ठेवलं होतं किंवा ज्या पद्धतीनं आपण त्याच्यावर रिॲक्ट झालो होतो, त्या गोष्टीमुळं आपलं नुकसान झाले किंवा आपला मृत्यू झाला. तर तशा पद्धतीनंच आपण जीवनात पण काय करत असतो, काय गोष्टी ज्या आहेत आपल्या जीवनात भूतकाळात झालेल्या असतात त्या आपण पकडून ठेवत असतो. म्हणजे त्या गोष्टी आपल्याला स्वतःहून जेवढा त्रास देत नाहीत तेवढा आपण जे त्या पकडून ठेवलेल्या असतात त्यामुळं जेवढा आपल्याला त्रास होतो, तो त्रास त्या आपण पकडून ठेवलेल्या जेवढा घट्ट जेवढा पकडून ठेवेल तेवढा आपल्याला त्या गोष्टीचा काय झालेला असतो, त्रास होत असतो. तर आपण जीवनात जे काय पास्टमध्ये झालं त्या गोष्टी आपण त्या सोडून दिल्या पाहिजेत आणि फ्युचरकडं पॉझिटिव्ह वेनं गेलं पाहिजे. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह वेनं फ्युचर बघचाल, जेवढं चांगल्या गोष्टी तुम्ही स्वतःबद्दल विचार करचाल, तेवढं तुमच्या लाईफमध्ये तेवढ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने होणार आहेत. तर एवढंच आहे. तर फर्स्ट टाईम काहीतरी ट्राय केलं, सपोर्ट करा आणि कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब ज्या पण काय करू शकते त्या गोष्टी तुम्ही करा. थँक्यू.